हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर सकाळी सकाळी जसं आपण काही देवांचे मंत्र स्तोत्र हे लावतो ना, तर त्यासोबतच मेडिटेशनसाठी बघा ओमचा जो उच्चार असतो ना, मंत्र उच्चार, तर तो लागतो. तर तो तुम्ही लावा. यूट्यूबवरती बरेच ऑप्शन्स आहेत. त्याने एक वेगळंच व्हायब्रेशन जे आहे ना, ते आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरतं. जेव्हा तुम्ही मेडिटेशन पण करत असाल ना, तेव्हा पण जर तुम्ही हा ओमचा उच्चार लावलात ना, खूप 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 सुंदर असं वातावरण घरातलं तयार होतं. तर म्हणून मी तरी सध्या आता सकाळी सुरुवात आहे ना ओमपासून करते आणि त्यानंतर मग सगळे मंत्र स्तोत्र आपले जे पण काही भजन वगैरे असतात ना, तर ते सगळे लावते. तर आज संपूर्ण देव उजळवायचे होते मला. आणि तुम्ही म्हणाल इथे बेसिंगच्या इथे का देव उजळवते, तर त्याचं कारण जे आहे ना, की बऱ्याच ज्या गोष्टी असतात, म्हणजे आपण आता जी पावडर वापरतो, आता मी पितळेचे जे देव आहेत ते उजळवण्यासाठी ॲक्लिन पावडर वापरते. त्यानंतर चांदीचे जे देव आहेत त्यासाठी मी रुपेरी वापरते. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना, तर ह्या संपूर्ण जरी देव जरी असले तरी शेवटी त्यात एक धातू पण असतो. तर म्हणून त्यापासून ते पूर्ण व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते. जर एकाच जागी बसून तुम्ही त्याच पाण्यामध्ये जर ते स्वच्छ करत राहिलात ना, तर ते तेवढे व्यवस्थित निघत नाहीत. किंवा कधी कधी त्यांना मग ते पावडर असते ना, ती तशीच चिकटून राहते. तर म्हणून सारखं पाणी व्यवस्थित घेता यावं आणि व्यवस्थित देव स्वच्छ व्हावे, यासाठी मी इथे देव स्वच्छ करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देव जेव्हा मी उजळवते तेव्हा मी इथला आजूबाजूचा जोही संपूर्ण परिसर असतो तो अगदी अगदी स्वच्छ आणि क्लीन ठेवते. तर बघा स्वामींची मूर्ती याच्यामध्येच तुम्हाला फरक दिसेल, की मागे ज्या पितळेच्या मूर्त्या आहेत त्या आणि स्वामींची जी आता उजळवली मूर्ती, तर त्यामध्ये बघा किती फरक दिसतो. जे पण आपण पारंपरिक ज्या गोष्टी वापरतो म्हणजे दूध दही वगैरे, त्याने तात्पुरतं ते छान क्लीन होतं, पण नंतर त्यामध्ये जो एक आंबटपणा असतो ना, त्यामुळे तो धातू लवकर काळा पडतो. म्हणून मूर्त्या लवकर काळ्या पडतात. तर म्हणून ॲक्लिन पावडर जी मी वापरते ना, ती मला तरी खरंच खूप आवडते. आणि तुम्ही पण कोणी जे वापरत असाल तर तुम्हालाही त्यातला फरक नक्कीच जाणवला असेल. तर बरेच जण मला सारखे विचारतात, की ताई देव इतके स्वच्छ इतके म्हणजे चमकतात कसे? तर त्याचं जे कारण आहे ना, ते हेच असतं. तर आज आहे मंगळवार, म्हणजे कालचा हा व्हिडिओ आहे. तर मंगळवारच्या दिवशी मला सगळं लाल रंगाचं, सगळ्यांना लाल रंगाचे वस्त्र सगळ्या देवांना परिधान करायचे होते. तर बघा वस्त्र परिधान केल्यानंतर किती सुंदर दिसतात. म्हणजे स्वामींचा हा जो मुकुट आहे ना, हा अगदी जुना मुकुट आहे. मी असंच कल्याण वेस्टला मार्केटमध्ये फिरताना मला हा मुकुट दिसला होता. तर खूप आवडतो मला आणि खूप सुंदरही दिसतो स्वामींना घातल्यानंतर. तर असे संपूर्ण देव आज छान उजळवले होते. तर दुपारी थोडासा आराम केला. सगळं दुपारचं कालचं जे व्हिडिओचं काम होतं ते झालं. त्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा मी उठली आणि बघितलं, तर बाहेरचं जे वातावरण आहे ना, तर थोडंसं असं वेगळंच वाटत होतं. म्हणजे हवा सुटली होती बरीच आणि पावसाळी जे वातावरण असतं ना, तसं वातावरण वाटत होतं. तर बाहेर कसंही वातावरण असलं तरी आपल्याला आपली कामं काही सुटत नाही आहेत. तर म्हणून
नंतर सगळी जी चहा पाण्याची वगैरे जी सगळी भांडी होती ना, तर ती सगळी लगेचच क्लीन करून टाकते. कारण जेवढं तुम्ही बेसिंगमध्ये कमी पसारा ठेवाल, ओट्यावरती किचनच्या जेवढा कमी पसारा ठेवाल, तेवढंच तुम्हाला दुसरं काम करताना ना फ्रेशनेस जाणवेल. तर म्हणून ही सगळी भांडी पहिले क्लीन करते. आणि आता हे ॲप्रन मी लावतेच, कारण ना ड्रेसवरती किंवा मॅक्सीवरती पण म्हणा, खूप सारे जेवण बनवताना डाग पडतात, भांडी घासताना पण भरपूर जे डाग असतात ना ते आपल्या कपड्यांना लागतात. तर म्हणून ॲप्रन घातलेलं केव्हाही बेस्ट. मी तुम्हाला आता ही जी सिलिकॉनची जी मॅट दाखवली ना, ही खूप हेल्पफुल पडते. म्हणजे की अशा प्रकारे काम करताना तुमचा जरी व्हाईट ओटा जरी नसला, नॉर्मल ओटा जरी असला, तरी तुम्ही ही सिलिकॉन मॅट वापरा. बघा, आपल्या ओट्यावरती ना नकळत काही ना काही स्क्रॅचेस येत असतात, तर ते कमी होतात त्याच्यामुळे. आणि त्याच्यावरती तुम्ही गरमही काही ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नसतो. तर मी बनवत होती आज झणझणीत अशी मिसळ मुलांसाठी. पण बनवता म्हणजे वाटण भाजायला घेतलं आणि तेवढ्यात सिलेंडर संपला. तर आता खूप साऱ्या ताई मला विचारतात की इथे हे असं का केलं आहेस, इतकं छान किचन केलं आहेस आणि ही वायर अशी का बाहेरून काढली आहेस. तर ह्याचे उत्तरं मी आधीही खूप वेळा दिलं आहे, पण तरीही जे नवीन बघतात तर ते परत तेच विचारतात. तर जेव्हा सुरुवातीला मी जेव्हा किचनचं काम केलं होतं ना, त्याच्या 1-2 महिन्याआधीच इथे गॅसची पाईपलाईन आली होती. तर मला वाटलं की जोपर्यंत आमचं हे पूर्ण काम होईल इंटेरियरचं, तर तोपर्यंत कदाचित पाईपलाईन येऊनही जाईल. आणि हा जो तुम्हाला ओठा दिसतो आहे ना, ह्याला कॉर्ड्स म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही एकदा होल केलात तर नंतर मग तो बुजवणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं आणि ते दिसायलाही खराब दिसतं. तर म्हणून मी तेव्हा तिथे काही होल वगैरे करून घेतला नाही आणि नंतर असा प्रॉब्लेम झाला की पाईपलाईन काही आली नाही. तर म्हणून शेवटी मला हा जो पोर्शन दिसतोय ना, इथे पूर्ण ट्रॉलीज बनवलेल्या आहेत आतमध्ये. तर मी सध्या ट्रॉलीज काढून ठेवल्या आणि टेम्पररी हा बाहेरचा दरवाजा लावून घेतला आहे आणि तिथून वायर टाकून घेतले आहे. म्हणजे जेव्हा ही कनेक्शन येईल तर तेव्हा फक्त ही म्हणजे हा दरवाजा काढला ना, तर मला हा पूर्ण सेक्शन, एक 3 सेक्शनची जी ट्रॉली असते ना, तसा मला यूज करता येईल. तर म्हणून हे जे आहे पाईप जो दिसतोय तुम्हाला, तर हा थोडासा टेम्पररी दिसत राहील. तर चला, आता मी मिसळ बनवते झणझणीत. आणि योगायोग म्हणजे की बाहेरचं वातावरण पण आहे ना, अगदी थंड हवा सुटली होती मस्त. आणि जेव्हा पण असं पावसाळी वातावरण होतं ना, तर तेव्हा आपल्याला छान असं काहीतरी झणझणीत मस्त असं खाण्याची म्हणजे हे होते. तर मी म्हटलं चला, आईंनी जो तिखट मसाला दिला आहे ना, तो आज वापरून बघू. आणि बऱ्याचशा ताईंनी विचारलं की ताई, मसाला कशापासून, म्हणजे मिरच्या कुठल्या वापरल्या त्या मसाल्याला. तर अगदी वेगवेगळीच नावं आहेत. मी आईंना विचारलं तर ती फाफडा मिरची आहे, रसगुल्ला मिरची आहे आणि पांडी मिरची आहे. तर या मिरच्या तुम्हाला ह्यातली ना जी पांडी मिरची आहे ती इथे जवळपास मिळून जाईल, पण रसगुल्ला आणि फाफडा मिरची, तर ही थोडी मला पण नाव वेगळी वाटली. कारण आपल्या इथे नॉर्मली बेडगी आणि शंकेश्वरी या 2च मिरच्या जास्तीत जास्त वापरल्या जातात. तर आईंनी या ज्या मिरच्या आहेत ना, त्या गावावरून मागवल्या होत्या. आणि त्यांचं असं सांगणं होतं की इथल्या ज्या मिरच्या असतात ना, ह्यांना खूप पाणी मारलं जातं आणि त्याच्यामुळे त्या काळ्या पडतात, म्हणून मसाला पण असा काळसर दिसतो. पण ह्या फ्रेश मिरच्या असतात आणि त्याच्यामुळे हा रंग जो आहे ना, अगदी गडद लाल तुम्हाला जो चुटूक दिसतोय ना, तो ह्या मिरच्यांची कमाल आहे. तर बघा, मी मिसळ बनवताना अशा प्रकारे रेसिपी वगैरे शेअर करत नाही आहे, फक्त करता करता तुमच्याशी गप्पा मारते. तर मुलांना कसं काहीतरी चटपटीत आणि असं वेगळंच खायला हवं असतं सारखं. तर म्हणून म्हटलं चला, बाहेरून काही मागवण्यापेक्षा घरच्या घरी काहीतरी मस्त बनवूया. तर मी आता मस्त कांदा फोडणीला टाकला, त्यानंतर टोमॅटो टाकला, त्यानंतर सगळे मसाले टाकले आणि जे वाटण बनवलं होतं, थोडंसं वाटण मी घालते मिसळमध्ये, म्हणजे जातं जो मसाला असतो किंवा जी ग्रेव्ही असते ना, ती अशी एक मिळून येते. आणि नॉर्मली तुम्ही फक्त कांदा टोमॅटो वगैरे असं घालून जर फोडणी दिली तर अगदी ते पांचट लागते ग्रेव्ही त्याची. तर म्हणून थोडं वाटण टाकलं ना, तर मग मस्त लागते. तर वाटण छान एकदम मस्त भाजू द्यायचं आणि त्यानंतर जे मटकी होती मोड आलेली, तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून मी अगदी 2 शिट्ट्या काढल्या होत्या त्याच्या. जास्त शिजवायची नाही, तर मग ती अगदीच विरघळून जाते. तर आता ह्याच्यामध्ये घालायचं कडक असं गरम पाणी आणि तुम्ही बघा काय मिसळला तरी येते अगदी मस्त. ते ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि थोडा वेळ हे पण परत झाकून ठेवलं. आणि हा जो मसाला मी सारखा घालते ना, तर हा मी सुहानाचा जो
म्हणजे मिसळचा मसाला येतो, तर तो मसाला मी मागवला होता आणि तो थोड्या वेळाने घालायचा, त्याने अगदी एकदम मस्त तरी येते. तर बघा, तुम्हाला पण दिसत असेल की आपली मिसळची तरी किती भारी आली आहे. आणि खरंच अशी तरी आली ना तरच मिसळला म्हणजे चव लागते भारी. आणि असे काही असेल, मिसळ म्हणा, पावभाजी म्हणा, तर मग काय आपल्याला एक्स्ट्रा खूप काही मेहनत करायला लागत नाही. अगदी एकच काहीतरी बनवलं तर होऊन जातं ॲडजस्ट. पण पाव सध्या आपल्याला रेग्युलर डायजेस्ट होत नाहीत आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगले नाही आहेत. तर म्हणून कधीतरी बनवणं किंवा कधीतरी खाणं चालतं. तर चला, या तुम्ही पण मिसळ पाव खायला. आणि बघा, मस्त अशी झणझणीत मिसळ झाली होती, छान. आणि मस्त त्याच्यामध्ये फरसाण, शेव, कांदा, त्यानंतर कोथिंबीर, लिंबू, असं मस्त वाटत होतं. आणि हे आम्ही खात होतो आणि तेवढ्यातच बाहेर एवढा जोराचा आवाज सुरू झाला ना, तर आम्ही पण घाबरलो आणि अचानक लाईटसुद्धा गेली. तर तुम्ही बाहेर बघत असाल वातावरण की काहीच दिसत नव्हतं समोरचं, इतकं पूर्ण धूळ झाली होती संपूर्ण. म्हणजे अगदी एकदम वादळ सुटलं होतं पूर्ण आणि पूर्ण असं पावसाळी वातावरण झालं होतं. तर जस्ट जेवण झालं आणि जेवता एवढा जोरात आवाज आला ना, तर म्हणून आम्ही सगळे घाबरलो, पटापट उठलो. बघितलं तर बाहेर एवढा मोठा जोरात पाऊस येतोय, वादळ एकदम जोरात सुटलं होतं. आणि कुठे कुठे पाऊस पडतोय, तुमच्या इथे पण असा पाऊस येतोय का? तर हा असा अवकाळी पाऊस आहे, पण इतकं गरम होत होतं ना की बरं वाटतंय पाऊस पडतो. मला तर पाऊस स्पेशली खूप आवडतो आणि खूप बाहेरचं वातावरण इतकं छान असं थंड झालं ना की असं वाटतं की सगळी धरती अशी छान सुखावली असेल थंड हवेने, थंड पाण्याने. आणि खरंच जिथे जिथे कोरड असेल तिथे खूप 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 शांत वाटेल. झाडांना पण स्पेशली खूप छान वाटेल. सगळे उन्हाच्या रखरखीने एकदम पूर्ण न्हावून निघाले होते. तर एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती, तर म्हणून म्हटलं चला पहिले व्हिडिओ क्लोज करायच्या आधी एकदा तुम्हाला ते सगळं दाखवून देऊ. तर आपलं जसं तुम्हाला माहिती आहे की बाप्पा मोरया स्टोअरमधून मी काही ना काही मागवत असते आणि खूप छान छान ते दादांचा पण प्रयत्न असतो की ते तुमच्यापर्यंत काय छान छान गोष्टी पोचवायचा. तर मी पुन्हा एकदा भीमसेनी कापूर दादांकडून मागवला. मला खूप आवडला. याचा जो सुगंध आहे ना भीमसेनी कापूरचा, तो एकदम मस्त आहे. तर म्हणून मी पुन्हा एकदा, हा पाव किलोचा आहे डबा, तर हा पाव किलोचा मागवला आहे. भीमसेनी कापूर मिळतो पण ओरिजिनल मिळणं खूप मुश्किल असतं, तर म्हणून मी हा त्यांच्याकडून मागवला. आणि दुसऱ्या काही गोष्टी ज्या मी मागवल्या तर त्या मी तुम्हाला दाखवते. तर सुट्ट्या आहेत, त्यामुळे बरेच सारे काय मुहूर्त आहेत, तर लग्न आहे, वास्तुपूजा आहे, बरंच काय. तर म्हणून म्हटलं की गिफ्ट काय द्यायचं. तर पैसे तर आपण देतो, तर पैसे दिल्यानंतर तसं ते एकदा दिले तर खर्च होऊन जातात, ते काही कळण्यात येत नाही. पण तुम्ही जर अशी काही वस्तू दिली तर त्यांना ती नेहमी लक्षात राहील. जेव्हा जेव्हा ती वस्तू वापरली जाते तेव्हा आपलं नाव निघतं, आठवण निघते. तर म्हणून मला असं वाटतं की पैसे टाकण्यापेक्षा ना, म्हणजे ज्याला खरंच परिस्थिती वगैरे बरोबर नसेल त्यांना पैसे टाकले ठीक आहे, पण बाकीच्यांना आपण अशी वस्तू दिली की त्यांना ती नेहमी त्यांच्या लक्षात राहील. तर म्हणून म्हटलं बाहेर कुठून मागवण्यापेक्षा आपल्या दादांकडून मागवलेलं बरं. तर म्हणून मी दादांकडून आहे ना एक गोष्ट मागवली, ती तुम्हाला सुद्धा त्या निमित्ताने का होईना बघायला मिळेल. तर दादांकडून ना मी समई, तुम्हाला म्हटलं ना माझ्याकडे जी समई आहे महाभारत समई, तर माझ्याकडे जी आहे ती 18 इंचाची आहे आणि ही मी 12 इंचाची समई मागवली. ह्याच्यानंतर 18च्या खालोखाल अजून 2 साईज आहेत, मला वाटतं 15 इंच काहीतरी, त्यानंतर 12 इंच असं आहे. तर हे बघा, हे तुम्हाला बघायला पण मिळेल ना, ज्यांना माहिती नाही आहे त्यांना बघायला सुद्धा मिळेल. त्यांनी पूर्ण प्रॉपर ॲक्च्युली पॅक करून पाठवले, पण तरी मी खोलते तुम्हाला दाखवण्यासाठी, नंतर पुन्हा पॅक करेन. ही वस्तू तर म्हणजे कोणाला आवडणार नाही अशी नाहीच आहे. जशी माझी समई आहे ना तसंच सगळे पार्ट्स आहेत, फक्त साईज थोडीशी त्याची छोटी होते. ही 12 इंचाची समई आहे. एक तुम्हाला फिटिंग करून दाखवते एक समई. सुंदर आहे पण, म्हणजे 12 इंचाची मला वाटलं की खूप छोटी आहे, पण अगदी छोटी नाही आहे, व्यवस्थित आहे.
अगदी व्यवस्थित आहे. 12 इंचाची म्हणजे ह्याच्यापेक्षा जी मोठी आहे 15 इंचाची ती पण तुम्ही घेऊ शकता. म्हणून मी 12 इंचाची मागून बघितली आणि त्याच्यासोबत असे हे डोर आहे. तर ही आहे आपली 12 इंचाची समई. ही आहे महाभारत समई, जी तुम्हाला सगळ्यांना खूप 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 आवडली होती. आणि बघा ही 12 इंचाची आहे, खूप छान आहे. तर ही मी गिफ्ट देण्यासाठी मागवलेल्या आहे. तर ही कोणाला गिफ्ट देणार आहे ते मी तुम्हाला जेव्हा तिथे फंक्शनला वगैरे जाईन ना तेव्हाच दाखवेन. तर ही एक गोष्ट होती. आणखीन एक गिफ्टसाठीच मागवली. तर हे सगळं मी पेड मागवले. हे काही मी म्हणजे मला प्रमोशनसाठी आलेलं नाही आहे. हे मी स्वतः परचेस केलेलं आहेत सगळ्या गोष्टी दादांकडून. हे ओपन करून दाखवते. ही जी माझी फेवरेट अशी पंचारती, इतकी जड आहे ना ही क्वालिटी खरंच खूप छान आहे पंचारतीची. खूप सुंदर पंचारती आहे. तर ही पण मी गिफ्ट देण्यासाठीच मागवले दादांकडून. आणि काय काय गोष्टी माझ्या संपल्या होत्या ज्या मला नेहमी आवडतात, खूप मी वापरते. तर ते म्हणजे हे कापूर गुलाब जे स्प्रे आहे तो मागवला. आणि त्यानंतर खसचा जो स्प्रे आहे स्वामी हिनाचा माझा आहे अजून स्प्रे. हे मी सध्या खूप वापरते. सकाळी संध्याकाळी छान स्प्रे करते दरवाजामध्ये, देवांच्या इथे. त्यामुळे छान वातावरण पण अगदी प्रसन्न होऊन जातं. तर अशा काय काय गोष्टी मी मागवल्या. तर तुम्हाला हेच सांगायचं होतं की जर तुमचा व्यवस्थित बजेट असेल चांगला आणि तुम्हाला चांगली काहीतरी वस्तू द्यायची असेल कोणाला, तर ह्या खूप बेस्ट गोष्टी आहेत. भांडी बघा, भांडी खूप असतात. आपण खूप सारी भांडी देतो, त्याच्यावर नावं टाकून देतो. पण भांडी देण्यापेक्षा मला असं वाटतं ह्या गोष्टी खूप छान मेमोरेबल गोष्टी राहतील आणि कोणाच्याही आठवणीत राहतील, अशाच या गोष्टी आहेत. तर गिफ्ट देण्यासाठी सुद्धा हा बेस्ट 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 ऑप्शन आहे. तर म्हणून मी या वस्तू मागवल्यात. तर तुम्हाला तर आवडलेल्याच आहेत मला माहिती आहे. पण ही साईज नव्हती आली आपल्याकडे. ही 12 इंचाची साईज आहे. 15 इंचाची याच्यापेक्षा आणखीन थोडी मोठी आहे. आणि माझ्याकडे जी साईज आहे ती 18 इंचाची साईज आहे. तर हे आपल्याला बघायला सुद्धा मिळालं की 15 इंचाची 12 इंचाची कशी समई असते. तर चला, असा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या सगळ्या गोष्टी मी बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलेल्या आहेत. त्यांचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. तर ज्यांना पण काही हवं असेल, काही एन्क्वायरीज असेल तर तुम्ही नक्कीच तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.